हा चांगला निर्णय आहे, थोडासा उशीर आला असला तरी चांगला निर्णय आहे. त्याच्यामुळे या प्रकारात जे असे धंदे करतात त्यांना कुठेतरी आळा बसेल अशी शक्यता आहे. परंतु याहीपेक्षा पूजावर तर कारवाई होईलच व्हायची ती, पण त्याहीपेक्षा पूजेला ज्यांनी मदत केली हे सर्टिफिकेट मिळवायला आणि युपीएससीचे वारंवार अटेम्प्ट करायला, त्यांच्यासह सगळ्यांना वर कारवाई झाली पाहिजे. तरच कुठेतरी या प्रकरणाला न्याय मिळाला असं म्हणता येईल. कारण असे चोर हे सगळे राज्यातही आहेत आणि देशातही आहेत. राज्यामध्ये असे हजारो प्रकरणं आढळतात की वेगवेगळी सर्टिफिकेट घेऊन त्यांनी नोकऱ्या मिळवल्यात, अटेम्प्ट दिलेले आहेत. त्या सगळ्यांना धडा मिळावा असं वाटत असेल तर त्यांच्या मदत करणाऱ्यांचं पूजावरही कडक कारवाई झाली पाहिजे. निश्चितच विजयजी, ही युपीएससीनं कारवाई केलेली आहे, मात्र या कारवाई दरम्यान युपीएससीनं जवळपास 15 वर्षांचा डेटा काढून मग कारवाई केली आहे. हा बरोबर आहे, त्यानं तेवढा डेटा काढावा लागणार, सरकारी यंत्रणा आहे आणि 15 वर्षाचा डाटा काढून जर एकावरच कारवाई झाली तर ते फारसं त्याला उचित म्हणता येणार नाही. कारण मी स्वतःच आजही दुसरं प्रकरण पुढे आणलेलं आहे. त्याच्यामुळे अशी अनेक प्रकरणं आहेत. माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाला जर ही माहिती काढता येत असेल तर आतल्या माणसांना आणखी माहिती पाहिजे. डेटा सगळा त्यांच्याकडे आहे, आम्हाला तो शासनाच्या वेबसाईटवरून घ्यावा लागतोय. त्यामुळे जेवढे असे लोक आहेत त्या सर्वांवरही त्यांना मदत करणाऱ्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. काही लोक आत गेल्याशिवाय, जेलमध्ये गेल्याशिवाय या प्रकरणामध्ये काही सुधारणा होईल असं वाटत नाहीये. बरं विजयजी, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा, तो म्हणजेच हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता एमपीएससीची म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्रांची पुनर्पडताळणी केली जाते, उमेदवारांची पुनर्पडताळणी केली जाते, त्या संदर्भात तुमचं मत काय? नाही, ते पुनर्पडताळणी केली जाते ही एक चांगली गोष्ट आहे, पण त्यापेक्षा जिथं सोर्स आहे, जिथं उगम होतो तिथं सुधारणा केली पाहिजे. कारण जो डॉक्टर एकाला सर्टिफिकेट देतो तो आणखी 100 जणांनाही देतो. त्याच्यामुळे सर्टिफिकेट घेणाऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा मूळ स्त्रोत जिथून ते सर्टिफिकेटचा उगम होतोय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. निश्चित. धन्यवाद विजय कुंभार, माहिती अधिकार कार्यकर्ते आपल्या बरोबर जोडले गेलेले होते.